आणि म्हणजे पाक त्याला उचलून आणून सेवा केली आम्ही. आता आम्हाला असं सोडून जायला असं वाटलं नव्हतं. उठला एकदाच, परत शेवटला माझ्याकडे बघितलं, गळ्यात मान टाकली, तिथंच परत बसला ती काय उठला. मित्रांनो, काल कदमवाडीचं मैदान आणि मैदानावर मित्रांनो गट काढला बैलाने आणि बैल आपल्याला सोडून गेला. बैलाची मालक आहे, त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि मित्रांनो आपण त्यांची आता गाठ घ्यायसाठी चाललोय, कारण त्यांचा कसा GPM नंबर वगैरे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि त्याला म्हणजे बैल काय आपण माघारी आणू शकत नाही मित्रांनो, पण आपण थोडी नाही म्हणजे आपल्या परीने आपण मदत तर करू शकतो. आज त्या बैल मालकाच्या घरी आपण चाललोय मित्रांनो. पाऊस येतोय, आता आपण आपल्या गाडीवर चाललोय मित्रांनो. आपल्याला काय 4 व्हीलर नाही, परंतु आज 100% आपण तिथं जायचं. आता पाऊस खूप येतोय, पण आम्ही थांबलोय एका साईडला, परंतु पाऊस थांबायचा दिसत नाही, तर आपण जाणार आहे. चला. माऊली 707 नुसताच बैलांदात पडला होता मित्रांनो. दुसरा झालता आदत मध्ये. सोनहिरा केसरीचं मैदान गाजवलं, ओपनचं मैदान. लोकांचं ह्या बैलाकडे लय लक्ष होतं आणि काल अचानक आकस्मिक मृत्यू झाला त्याचा आणि त्याची घरची परिस्थिती मित्रांनो खूप बिकट आहे. आपण तर त्यांच्याशी संवाद साधू. खूप छान बैल होता मित्रांनो आणि त्या भागात बैलाचं खूप नाव होतं. नुसताच दुसरा झालता. किती दिवस म्हणजे घरच घ्यायचं होतं? एक 5-6 महिन्याचा. 5-6 महिन्यात? 5-6 महिन्याचा. 3 वर्ष झालं आपण आणला होता. 3 वर्ष? हो. आता ते दुसरा होता का चौसा? दुसरा होता. होय, 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. दात लवकर लावला नाही लावला. लय आदत मध्ये त्याला पळवला नाही. लय लहान होता आणला. म्हणजे पहिल्यांदा कुठे काढला? पहिल्यांदा आम्ही आदत मध्ये ह्याला काढला होता नरसिंगपूरला. तिथं काय पहिल्यांदा नाही राहिला, गटाला पण नव्हता राहिला. दुसऱ्यांदा मैदान तिथेच पडलं होतं. गट टू फायनल मैदान होतं म्हणजे लंपीत. ते विषय काय झाला असेल लहानपणी? म्हणजे मला वाटतं बच्चा आणला होता तुम्ही? लय बच्चा. आणि ती आई वारली होती, आणला होती तुमच्या मालकापासून. बर. त्याला चाला ही काही लय येत नव्हती, दूध नव्हतंच. दूध नव्हतं? तुम्ही आपलं कसं केलं? तिथं आणलं पण दूध नव्हतं त्याला, बिना दुधाचा. बर. त्याला लळा लागला एक प्रकारे तुम्हाला? त्याला पण तुमचा लळा लागला? आणला तेव्हा म्हणजे 4-4 बोट अंगावर केस होती, असं म्हणजे चाला येत नव्हता. गाडीत आम्ही उचलून तिथं भरला तिघा चौघाने. तिथं उतरताना पण उतरा येत नव्हतं. एक वर्षभर मसरातने आपल्या जनावरांनी हिंडत होतं डोंगराला. हो, 1 वर्ष 1.5 वर्ष हिंडलं. वाईस मापाला आल्यावर 1-2 फेरं काढलं, परत मैदानात काढलं. म्हणजे पहिलं मैदान त्यानं कुठलं गाजवलं? पहिल्यांदा आम्ही राहिलो म्हणजे आदतला कापूस खेळला 3 फेऱ्यात. 3 फेऱ्यात? हा, तेव्हा 3 केला. गट बाहेर काढला, सेमी फायनल. दोन्ही खांदी बोलत होतो बैला? दोन्ही खांदी. आता काल एकदम म्हणजे असं आजारी आधी होतं का कसं? नाही, आजारी काय असं वाटलाच नाही. आदल्या दिवशी त्याचा बर्थडे होता. बर्थडे झाला 11 वाजता आम्ही सगळे त्यापाशीच होतो. उकरती होता. पोरासनी सांगितलं सकाळी लवकर जायचं आहे. गाडी 3ऱ्या गटात निघलेली. म्हणलं पहिल्याच लॉटला गाडी जाणार, 8ला लॉट जाणार आहे. पोरं सगळी 5 वाजता आवरून आली इथं, 5-5:30 वाजता. तरी पण काय वाटलं नाही. मैदानात गेल्यावर जरा नर्वस वाटलं. मैदानात गेल्यावर कळलं का जरा नर्वस वाटला? कायम करतो तसा म्हणजे पोरासनी जवळ येऊन देत नाही नव्हता. तसं काय त्यांनी काय केलं नाही. आम्हाला काय वाटलं एवढं काय नसेल. काल जरा उन्हाची थाप पण लय होती. मैदानात डॉक्टर बोललो? मैदानात डॉक्टर तिथलं सरकारीतलं एमडी होतं डॉक्टर, ते आलं म्हणजे पळून आल्या.
2 इंजेक्शन आमच्या पळून आल्यावर लगेच झालं का? पळून झाल्यामुळे एक अर्ध्या तासात झालं. अर्ध्या तासात? बसला ती परत काय उठलाच नाही. पळून आल्यावर बसला? पळून आल्यावर बसला, सप्पई पसरलाच. हम्म. आणि परत आमच्या डॉक्टरने फोन केला. ते म्हणले गोळ्या दिल्या आणि एक औषध. त्या औषधाने गोळ्या 2 चारल्या. मग एक 10 मिनिटांनी उठला, उठून उभा राहिला एक 5 मिनिट. परत बसला ते काय उठला नाही. त्या डॉक्टरांनी परत ती डॉक्टर आलं, तसं जाऊन आणले. एक 2 इंजेक्शन दिले. 2 इंजेक्शन दिल्यावर उठला एकदाच. परत शेवटला माझ्याकडे बघितलं, गळ्यात मान टाकली तिथंच परत बसला ती काय उठला नाही. म्हणजे त्याला कळलं की बाबा आपला म्हणजे एक प्रकारे पोरांच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं. असं मी या साईडला उभा राहतो, बघितलं ती मान माझ्या गळ्यात हातातच ठेवली त्यानं. पडलाच वरनं खाली, परत काय उठला नाही. डॉक्टर म्हणलं शेवटचं एक इंजेक्शन म्हणलं करूया. आणि मला म्हणलं हे शेवटचं इंजेक्शन आहे, चढलं ह्यातनं झाला तर. मी त्या डॉक्टरशी म्हणलं अंगाला ते हात लावला तर अंग जरा गार पडल्यावर वाटायला लागलेलं. तर म्हणलं तर डॉक्टर म्हणलं शेवटचं इंजेक्शन आहे, बघूया काय झालं तर. मित्रांनो आपण त्याचं घर बघू. घरची परिस्थिती कशी? घर मिळून सगळं करायचं, सगळ्यात मिळून आम्ही पैसेही काढून मैदानी करायचं. बर मित्रांनो, हे बघू शकता काय आपण ह्यासाठी आलोय मित्रांनो. कसं होतं, अनेक लोक म्हणतील की बाबा बैल एवढा मोठा आहे म्हणजे ती गरीब नाही किंवा गरीब नसतात, बैल पाहतो ती गरीब नसतोच मित्रांनो. परंतु कसं असतो, एक नाद लागलेला असतो आणि नादापुढं माणूस गरीब श्रीमंत होऊ शकत नाही किंवा म्हणू शकत नाही. गरीबाचीच बैल पळतात आणि त्यांनी खूप कठीण परिस्थितीत सांगितले की बाबा बैल पळला होता आणि 7 असायचा ते एकट्यासाठी. हा, पहिला आधी इकडे तोंड करून बांधायचो. पहिला हे झाला उकरून काय त्यानं बिताड ठेवलंच नव्हतं. आणि आता 1-2 दिवस झालं मग म्हटलं जरा तर सारखं उठवायचा, सारखं घासून काहीतरी, म्हणून इकडे 2 दिवस झाले इकडे तोंड केलं खाली. असं बांधून आता 2 दिवस झाले. म्हणजे असं ह्याच्या आधी कधी असा आजारी पडला होता? नाही, सारखा होता. आपण आणून एक 2-3 महिने झाल्यावर लंपी झालता, त्या लंपीतून सळा झाला. नरसिंगपूर मैदानात राहिला नाही तेव्हा पुढला डावा पाय निसटला होता. परत एक 8 दिवसानं आम्ही लेंगऱ्याला नेला, तिथनं पाय बसवून आणला. परत काय नाही त्याला प्रॉब्लेम आला. तर कोणाला भाऊ ह्याच्यातला म्हणजे टॉपचा खोंड होता. भविष्य त्या वासराचं मोठं होतं, कारण इथं सोनेऱ्याला जे मैदान झालं ओपनचं, त्या तो खोंड आदत होता. आदत मध्ये म्हणजे त्यानं ओपनच्या गाड्यांना बऱ्यापैकी फाईट दिली होती. गट शिमी त्यानं अंतरानं काढला आणि टॉपच्या गाड्या मारून काढलेला. त्या वासराचं भविष्य मोठं होतं. आता काही दुर्दैवानं झालं, त्याचं नशीबच तेवढं. भविष्य त्या बैलाचं मोठं होतं. सगळी पोरं मला वाटते सगळे पोरं तुम्ही पैसे काढतो? हो, सगळे पोरं पैसे काढतो. काय लागेल ती तर परिस्थिती आपली तशी नाही बैल पळवायची. तरी पण आपलं नाद म्हणून बारक्यापणे बसून त्याला सांभाळला होता. नाद म्हणून सगळी पोरं मैदानावर आम्ही 25-30 जण असायचो. त्याच्या माग पोरासनी तर म्हणायचं की येऊ नका, गाडीत बसायची जागा नसायची. त्याचा सांभाळ तुम्ही केला? काल जाताना म्हणजे वाटत होतं का तो आजारी? नाही, आजाराला गेलं, चांगलं गेलं. चांगला गेला म्हणल्यावर आम्ही पण गेलो कामाला. आमच्या टेम्पो तिचं बस उडी मारून बसलो. लहानपणापासून लहान म्हणजे पाक त्याला उचलून आणून सेवा केली आम्ही. आता आम्हाला असं सोडून जायला असं वाटलं नव्हतं.
काल उडी मारून बसला होता. हो टेम्पोत कायम उडी मारूनच बसणार. तुम्ही कामाला जाता का? हो तरी पण आम्ही त्याची सेवा चांगली करत होतो. जमीन किती आहे मग? जमीन थोडी आहे आपली. आता मग पहिलं रानातच डोंगराला चरायचं होतं. हो चरायला जात होतो पण परत ती पळायला लागल्यावर नव्हता चरायला नेत आम्ही. शेतातली वैरण आणून घालायचं. बर. त्याचा वाढदिवस पोरांनी आदल्या दिवशी घातला. हो वाढदिवसही चांगला घातला, मोठा घातला वाढदिवस. तुम्हाला मारत नव्हतं अजिबात? हा? नाही ही बारकी पोरं एवढी एवढी त्याच्या पुढनं होती. कवा शेंग सुद्धा त्यानं हलवलं नाही. बर. तिथंच असायचं की सकाळचं संध्याकाळचं, पुन्हा संध्याकाळचं गोट्यात असायचं. तुम्हाला कधी कळलं मग ते? तुम्हाला मैदानावर असं झालं हे कधी कळलं? 11 वाजता ना आम्हाला फोन आला पोरांचा. गट पास करून आले. तर परिस्थिती मित्रांनो नाजूकच आहे ह्यांची पूर्णपणे. कामाला तुम्ही कंटिन्यू कामाला जायचा, मैदानाचा खर्च. पोरानं तर काय सगळा रोजगाराचा पैसा त्याला घालीत होतो. खायला त्यानं कवय हाय केली नाही. उडदाची डाळ, पेन, काय गव्हाचा आट्टा, घरात गहू आहे ते एकच आट्टा आणूनच की चारायचा. आणि का पैसे मग मैदानावर जाय पैसे कसं करायचं काय? पोरं ही सगळी आहे तिथे आमच्या माग बघा, आमच्या पोराच्या माग सगळी उभा राहिली ती पोरं पैसे घालत होती. सगळे पोरं घालायचे? सगळी पोरं खर्च घालायची. तो कामाला जायचा त्याला सगळं पैसे. बैल मागितलं ना कोणीतरी विकत? मागितलं होता पण नाही आम्ही दिला नाही. म्हणजे आमची एक जिद्दच होती की त्याला द्यायचा नाही. लहानपणापासून म्हणजे लहानपणापासून सांभाळ. बर. त्याचा जीव म्हणजे एवढं एवढं होतं, एवढं गाडी टेम्पोत न असं पोर घेतलं ग त्यानं उतरून घेतलं. तेव्हापासून 2 वर्षात तेवढं सांभाळ केलाय. त्याच्यामुळे त्याचा जीव लय बसला. 2 वर्षात एवढं होऊन त्यानं आता जिंकलं का नाही. धक्काच देऊन गेल्यागत झालंय तसं. काल चांगला गेला हो, त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं असं काय होईल. जाताना उडी मारून बसला होता? हो उडी मारून कायमच टेम्पोत नेला म्हणलं की उडी मारून बस. तुम्ही कामावर गेलता दिवसभर काल? हो. तुम्हाला किती वाजता कळलं? कळलं म्हणजे मी कायम मागणं फोन लावत होती की कसा बसलाय गटाला काही म्हणून मी पोराला फोन लावला तर ती डायरेक्ट मला असं असं म्हणलं. म्हणून मी म्हणलं तुला कळतं का काय म्हणलं. म्हणून दुसरं माझं पोरग बोललं तर आहे आपला माऊली आपल्याला सोडून गेला तेवढंच म्हणलं. मग आम्ही आलो घरी लगेच. मित्रांनो बघा त्यांची घरची परिस्थिती आपण दाखवायचा प्रयत्न केला. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करतो, काय पाक गरिबीचीच आहे ती, रोजगाराशिवाय आहे काय. ते पोर द्या धक्क्यातनं बाहेर ते शेवट निघणार नाही आमचं. कंटिन्यू बैलाचं मिसान सकाळ. सकाळी उठलं तरी त्याच्या बशीच तो. सकाळी आता आंघोळ करायला गेला तर तिथं जाऊन रडत बसलं एकटंच आरडत. मित्रांनो बघा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्यांचा नंबर देऊ. म्हणजे कसं होतं आपण बैल त्यांचा किंवा बैलाचं पैसे तर देऊ शकत नाही किंवा बैलाचं बैल माघारी देऊ शकत नाही. प्रत्येकाने एक थोडीशी मदत करावी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि ह्याचा नंबर देतो. धन्यवाद.